मित्रांनो, तुम्ही समोरच बघू शकता, आज या मुंबईच्या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये आपल्याला राहुलभाई दिसले होते आणि कुठेतरी फायनलचा फेरा नाही झाला. आता जाता काय बोलतात राहुलभाई, विचारूया काय बोलतात राहुलभाई. सर्वप्रथम आज आनंदाची गोष्ट आहे का मथुर आणि सिकंदर, आज सोनूभाऊंचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्ताने आज आपला बैलगाडीचा सोहळा होता. त्या सोहळ्यामध्ये या कर्जतकरांमध्ये आणि मुरबाडकरांमध्ये या दोन्ही पटांगणाच्या मधीत आज जी स्पर्धा झाली, त्या स्पर्धेतून दोन्ही नंदीने आज माझ्यासुद्धा कपाळाला गुलाल लावला आणि सोनूभाऊंचा वाढदिवस होता ना, त्या वाढदिवसानिमित्ताने दोघांनी सुद्धा त्यांना चांगलं गिफ्ट दिलेलं आहे. बरोबर, गुलालाच्या माध्यमातून बाईट पण घेतली सोनू शेटची की कुठेतरी राहुलभाईनी आणि अविनाश दादानी कुठेतरी मध्यस्थी केली की हा पैरा होऊन जाऊन दे आणि वाढदिवसानिमित्ताने गाडी नाही. सर्वप्रथम तर आमची पण इच्छा होती का 2 वर्ष झाले सोनूभाऊ पण नेहमी विचार आपल्याला बोलायचा, भाई कधी पाहायचा, पण योग आला. अविनाश भाऊंनी DSP वाला ग्रुप येतो, ते काय आमचे एकदम भावंडांप्रमाणे आहेत. त्याच्यामुळे आवी भाऊंचा शब्द आम्ही कधी टाळत नाही. आवी भाऊंच्या शब्दांना मान सन्मान देऊन एक मोठा भाऊ म्हणून मथुरचा आणि सिकंदरचा पैरा झाला. बरोबर, कुठेतरी गर्दी खूप झाली, पण कुठेतरी आयोजन थोडंसं मला वाटतं काय झालं, त्याच्यामुळे फायनलचा फेरा नाही झाला. काय बोलाल तुम्ही. हा, थोडासा निराश झालो. आज फायनलचा फेरा व्हायला पाहिजे होता. सगळ्या टॉपचेच नंदी होते सगळे ना, लढत बघायला मजा आली ती प्रेक्षकांना. प्रेक्षक लास्टच्या क्षणापर्यंत होते, पण जास्त अंधेरा पडला, त्याच्यामुळे अंधेरा पडल्यामुळे सगळे नंदी घरी जायच्या तयारीला लागले. बरोबर, आता तुमच्या संबंधातले मामा पण थांबले होते व फायनलचा फेरा बघण्यासाठी, काय बोला. आमचा मामा माझा वडिलांचा एकदम जिगरी मित्र, जिगरी दोस्त. जेव्हा आमची परिस्थिती नाजूक असताना सुद्धा मामांना माझे पप्पा एकदम मित्र होते ना. मामा आमची परिस्थिती नाजूक असताना सुद्धा आमच्यासोबत खंबीर राहायचे. माझे सख्खे नाही, पण सख्यापेक्षा जास्त आहेत माझ्यासाठी. हा त्यांचा मुलगा आहे, हे नेहमी आमच्या वडिलांच्या पाठीशी. माझा कधी सुखदुःख झाला तरी त्यांची गँग पूर्ण टीम तयारच असते प्रत्येक टायमाला. आणि आज चान्स भेटली का यूट्यूबच्या माध्यमातून का मामा पण आज फायनल बघायला आला होता योगायोगाने. पण मामासुद्धा आज सगळ्यांच्या जेवढे माझे चाहते आहेत, आज जी आमच्या वडिलांची जी जुनी दोस्ती आहे आणि ते पप्पांचं माझ्या मित्र, आणि मला आनंद वाटला का माझ्यासोबत आज खांद्याला खांदा लावून उभे राहून एक छोटीशी बाईट दिली तुम्हाला. बरोबर, आता काय बोलाल, म्हणजे जसं आता पूर्ण म्हणजे सर्वच जनता नाराज झाली, कुठेतरी फायनल व्हायला पाहिजे होती. पुन्हा एकदा विचारतो तुम्हाला, काय बोलाल. फायनल उद्या ठेवली पाहिजे. माझी बी इच्छा आहे का जे मुंबईचे सगळेच वस्ताद आहेत या पटांगणामध्ये, तर एकदा लढत बघायला सुद्धा मजा येईल. कोण एखादा पैलवान जिंकणार, एखादा हारणार आहे, पण एवढे प्रेक्षक आज निराश झाले. तर हे कुठेतरी आपले जे बैलगाडा मालक असतात ते समजून नाही घेत. जे हार असते ते हार पचवता नाही येत. त्या हारीचे याच्यावर चिडचिड करत राहतात. त्या निकालाला 1.5 तास गेले 3 निकालांना. बरोबर, त्याच्यामुळे हा लेट झाला. पण आयोजकांनी पण ठाम ठेवलं पाहिजे का यो निकाल आहे तर आहे, तू निघून जा इथून. बरोबर आहे, बाकीचं पुढचं पुढे राहील. बरोबर. पण हे चांगलं नाही वाटलं, मजा नाही आली. बरोबर ना भाऊ. आज जेवढे आपले मथुर फॅन फॅमिली कुटुंब आहेत, प्रत्येक नंदीचे चाहते असतात. प्रत्येक जण आज रात्र झाली तरी थांबलेले आहेत, लांबून येतात. मग ते निराश झाल्यानंतर मग मला सुद्धा वाईट वाटतं. बरोबर, चला आता जास्त वेळ नाही घेत, तुम्हाला पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो. आणि उद्या जर फायनलचा फेरा झाला तर नक्कीच आम्ही सुद्धा अपडेट देऊ दे. धन्यवाद. जय श्रीराम. कुठेतरी बघा, आता भाईंसोबत आपण बघितलं, भाईंचे मामा आहेत. काय बोलाल, म्हणजे एक तुमच्या भाच्याने खूप मोठं नाव आहे, अखंड महाराष्ट्रभर केलं आहे. माझ्या भाच्याने खूप नाव केलं आहे, अखंड महाराष्ट्रामध्ये नाव केलेलं आहे. आज मी फर्स्ट टाईम आलो बघायला इकडे शरद, का बोलो आज मला फायनल बघायची होती म्हणून मी आज आलो. बरोबर, म्हणजे सकाळीचे 2 फेरे ते पळाले, ते नाही बघायला भेटलं, ते लाईव्ह वर बघितलं. ते लाईव्ह वर तरी लाईव्ह वर बघताना काय वाटलं मथुर बद्दल. नाही, खूप छान वाटलं, एकदम बरोबर. किती वर्षापासून तुम्ही बघता मथुर पळतंय. मी आता 10 वर्षांनी आज आलो असेल. पहिला मी यांच्या वडिलांबरोबर यायचो शर्ती बघायला 10 वर्षापूर्वी. बरोबर, म्हणजे राहुलभाईंच्या वडिलांबरोबर. बघा आज बरोबर 5 वर्ष झाली मथुर पळतोय आणि अजून ठाम पळतोय तो. काय बोलाल. नाही, एकदम छान पळतो आणि त्याचं नाव आहे आज महाराष्ट्रामध्ये, खूप नाव आहे. बरोबर, आता एकदा मामा तुमचं नाव सांगा ना कुठेतरी. माझं नाव आहे बाळा भोईर. बरोबर आहे. आता कधी मग आता पुन्हा कधी मथुरची गाडी बघायला यायला. नाही, मथुरची गाडी येणार मी बघायला आता कधी. मला खूप आवड झाली आज, मी आल्यामुळं एकदम आवड झाली. आणि मथुरची आता कुठेही शरद असू दे, मी येणार हमेशा असणार. बरोबर आहे. चला मामा, तुम्हाला मथुरचा जे पण काही पुढचा मैदान असेल त्या मैदानासाठी शुभेच्छा देतो. ठीक आहे.